नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आता लवकरच गणरायाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थी जवळ येत आहे. तर आपण गणपती 11 दिवसांचा गणपती असतो, कोणाकडे 5 दिवसांचा, 7 दिवसांचा असतो. तर आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी रोज वेगवेगळे पदार्थ करतो. तर गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. तर मोदकाचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो. उकडीचे मोदक, तळलेले मोदक. तर त्या प्रत्येक मोदकामध्ये साखर किंवा गुळाचा वापर केलेला असतो. तर अशा वेळेस डायबेटीस जे पेशंट असते त्यांना खाता येत नाही. तर अशा लोकांसाठी आपण शुगर फ्री म्हणजे गूळ आणि साखर यांचा वापर न करता शुगर फ्री मोदक कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत. शुगर फ्री मोदक बनवण्यासाठी मी या बाउलमध्ये काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहेत. खिसलेलं खोबरं पाववाटी घेतलेलं आहे. खजूर घेतलेले आहेत, त्याच्यातील बिया काढून कट करून घेतलेल्या आहेत. अंजीर घेतलेले आहेत. अंजीर ही छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अंजीरचे. आता खजूर आणि खारीक हे दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घेते. खजूर आणि अंजिराचे बारीक तुकडे करून घेतलं होतं. ते सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे. आता आपण ड्रायफ्रूट्सही मिक्सरमधून बारीक करून घेऊया. काजू, बदाम, पिस्ता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून परतून घेऊया. त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. शुगर फ्री मोदक करण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स, खजूर आणि अंजीर सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून आपण सर्व परतून घेऊया. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालते. त्यानंतर यामध्ये आपण खजूर आणि अंजीर बारीक करून घेतलेलं आहे ते घालते. हे चांगलं परतून घेऊया तुपामध्ये. तर ह्यामध्येच मी ड्रायफ्रूट्स पण घालते. ड्रायफ्रूट्स आणि बारीक खिसलेलं खोबरं सर्व मिक्स करून चांगलं परतून घेते. यामध्ये जास्त वेळ परतायचा नाही, म्हणजे ते सर्व कठीण होईल. 1-2 मिनिटच परतून घ्यायचं आहे. सर्व मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट आपण जास्त पावडर मध्ये केलेलं नाही, थोडंसं दाणेदार ठेवलेलं आहे. ड्रायफ्रूट्स, किसलेलं खोबरं, खजूर आणि अंजीर सर्व बारीक करून हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेते आणि एक गार झाल्यावर आपण ह्याचे मोदक करून घेऊयात. शुगर फ्री मोदक करण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स, अंजीर, खजूर सर्व मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते तुपामध्ये परतून घेतलेलं आहे मी. आता मी हे साच्यामध्ये हे मोदक करून घेणार आहे. तर ह्या साच्याला आधी तूप लावून घेते, म्हणजे ते साच्याला चिकटून बसणार नाहीत. मोदक सहज निघतील. साच्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण मी ह्या साच्यामध्ये घालते आणि मध्ये थोडंसं खोलगट करून घेते. त्यामध्ये आपण बदाम, काजू किंवा कुठलेही ड्रायफ्रूट्स आपण स्टफिंग म्हणून वापरू शकता. तर ह्या थोडंसं खोलगट करून घेते आणि ह्या बाजूलाही हे ड्रायफ्रूटचं मिश्रण लावून घेते. आता ह्यामध्ये मधोमध एक बदाम लावून घेते.
ते इच्छी काय असं लावलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. आपल्या इच्छेनुसार आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकतात किंवा लावलं नाही तरी चालतं आहे. आता हे प्रेस करून हे साईडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि हे असं दाबून घ्यायचं आहे. आणि हे अलगद असं काढून घ्यायचं आहे. हो का, शुगर फ्री मोदक आपला तयार झालेला आहे. असेच हे बाकीचे मोदक करून घेते. शुगर फ्री मोदक तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त असे हेल्दी मोदक तयार झालेले आहेत. असे नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.